श्री स्वामी समर्थ। भगवान महादेवांचा जन्म कसा झाला होता? भगवान शिवांविषयी असे बोलले जाते की भगवान शिव त्रैलोकाचे पहिले आणि शेवटचे देवता आहेत। त्यांच्यासमोर जगातील सगळ्या शक्ती असफल होतात। पण तुम्हाला माहिती आहे का भगवान शिव यांचा जन्म कसा झाला होता? भगवान महादेवांची आई कोण होती? त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? त्यांनी कोणाकडून ज्ञान प्राप्त केले होते आणि कोणाकोणाला ज्ञानाचे दान दिले होते? सगळ्यात आधी आपण भगवान महादेवांच्या जन्माची कहाणी म्हणजेच विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू यांच्या डोक्यातून निघणाऱ्या तेजामुळे भगवान शिव यांची उत्पत्ती झाली आहे आणि त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजामुळे कमळावर बसलेले ब्रह्मदेव यांचा जन्म झाला आहे। तसेच दुसरीकडे भगवान विष्णूंच्या जन्मासंबंधी शिवपुराणामध्ये सांगितले आहे। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली साईडला एक त्रिकोण दिलेला आहे, त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहता येईल। धन्यवाद।